नमस्कार शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यात अग्रिम वाटपाला सुरुवात, तर पाहूया संपूर्ण माहिती। शेतकरी मित्रांनो, राज्यातील सुरुवातीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसाने तसेच मध्यंतरी काळात पडलेल्या पावसाच्या खंडामुळे तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या 70% पिकांचे नुकसान झालेले आहे। त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पिके आहेत। राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांचे पीक विमा वाटपाचे काम पूर्ण झालेले आहे। सप्टेंबर महिन्यातील पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांनी पीक विम्याचा मार्ग निवडला होता। सरकारने 1 रुपयाची पीक विमा भरण्याची योजना चालू केली होती। या योजनेमुळे भरपूर शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। पीक विमा वाटपाचे राहिलेले जिल्हे म्हणजेच नांदेड जिल्हा प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सरासरी 96 महसुली मंडळांमध्ये सोयाबीन पीक विमा बाकी राहिलेला आहे। नांदेड जिल्ह्यात पीक विमा वाटपाला आता गती मिळाली असून सोयाबीन पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंजूर केलेली होती। या घटकांमुळे जिल्ह्यात आतापर्यंत 214 कोटी 62 लाख रुपयांची अग्रिम पीक विमा वाटप झाल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आलेली आहे। सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम 25% रक्कम जमा करण्यात आलेली आहे। यामध्ये काही कारणास्तव मागे राहिलेले जिल्हे म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंदोलनाचा वेढा हाती घेतला व सरकारने पुन्हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून पीक विमा वाटपाला गती द्यावीच लागली। अग्रिम पीक विमा वाटप करण्याचे काम पुढील हप्त्यामध्ये पूर्ण होण्याचे संकेत पीक विमा कंपनीने दिलेले आहेत। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीवरती दबाव निर्माण करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करा असे आदेश दिले होते। या आदेशाची अंमलबजावणी करत किंवा कंपन्यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विमा वाटपास सुरुवात केलेली आहे। कृषी विभागातर्फे दिवाळीच्या दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्याचे कामकाज सुरू करण्यात आले होते, परंतु तसे घडले नाही। पीक विमा कंपनीने राज्यातील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापासून दूर ठेवले होते। त्यामुळे राज्यातील पीक विमा जमा होण्यास बऱ्याच शेतकऱ्यांना नवीन वर्षाची वाट पाहावी लागली आहे। राज्यातील बरेच शेतकऱ्यांना खात्यावर पीक विम्याची रक्कम 25% रक्कम जमा होणार आहे। धन्यवाद।